वाईला गेलं की हटकून मेणवलीला जाणं होतंच. मेणवली म्हणजे कृष्णाकाठचा सुंदर घाट आणि नाना फडणवीस यांचा ऐतिहासिक वाडा. या वाड्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर एक अद्भुत आर्ट गॅलरी, ज्याचं नाव आहे निसर्ग आर्ट गॅलरी. सुप्रसिद्ध चित्रकार सुनील काळे आणि स्वाती काळे या कलंदर दाम्पत्याची. देखणे अशा गेटमधून प्रवेश केल्यानंतर व्हॅलीज अँड फ्लॉवर्स असा फलक असलेल्या या आर्ट गॅलरीत आपण प्रवेश करतो. काळे दाम्पत्याच्या कल्पक डोक्यातून साकार झालेली आर्ट गॅलरी. या गॅलरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही सोयीस्कररित्या कुठेही हलवली जाऊ शकते आणि प्रदर्शन हवं तिथं लावता येतं. स्टँड्सवरील पेंटिंग्ज आपली नजर खिळवून ठेवतात. चित्रकार सुनील काळे यांनी त्यांच्या सिद्धास्त कुंचल्यातून निसर्ग, लाईन स्केचेस, वॉटर कलर, ॲक्रेलिक कलरमधून अप्रतिमरित्या साकारलाय. प्रत्येक पेंटिंग आपल्याला खेचून घेते. वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरातील पेंटिंगचं सौंदर्य वर्णन करायला शब्द थिटे पडतात. तीच गोष्ट फुलांच्या सुंदर पेंटिंगची. फुलांचे विविध प्रकार, त्यांचे रंग, फुलांचा टवटवीतपणा पाहताना आपण हरखून जातो. चित्रकार स्वाती काळे यांनी ही फुलांची पेंटिंग्ज साकारली आहेत. फुलं ही विश्वाची ऊर्जा आहे. ही ऊर्जा आपल्याला जन्मापासून अगदी थेट शेवटपर्यंत साथ देत असते. त्यामुळं मला या फुलांची पेंटिंग्ज करायला प्रेरणा मिळत राहते, असं स्वाती सांगतात. हे पाहून झाल्यावर आपली नजर पडते ती आजूबाजूच्या सुंदर बगीच्यावर, ज्यात विविध प्रकारची फुलं डोलताना दिसतात. अनेक प्रकारची रोपटी परिसर हिरवा कंच करून टाकतात. हा आसमंत खूप सुंदर आहे. मग आपण प्रवेश करतो ते बंगल्यातील त्यांच्या स्टुडिओ आणि आर्ट गॅलरीत. इथला माहोल पाहून थक्क व्हायला होतं. भिंतीवर सुनियोजितपणे प्रदर्शित केलेल्या विविध कलाकृती पाहून खजिन्याच्या गुहेत आल्याची खात्री आपल्याला पटते. हा स्टुडिओ पाहताना विविध प्रकारचे रंग, पेन्सिली, कॅनव्हास, फ्रेम्स बघून हे चित्रकार कलेच्या बाबतीत खूप श्रीमंत आहेत याची खात्री पटते. चित्रकार सुनील काळे आणि चित्रकार स्वाती काळे या दाम्पत्याची देशातील प्रथितयश आर्ट गॅलरीजमधून अनेक चित्र प्रदर्शनं झालेली आहेत. अनेक ठिकाणच्या भिंती त्यांच्या कलाकृतींनी सुशोभित झालेल्या आहेत. त्यांच्या कलेला वेळोवेळी दिग्गज कलाकार आणि सेलिब्रिटीजची दाद मिळाली आहे. आपण या परिसरात आलात तर निसर्ग आर्ट गॅलरीला आवर्जून भेट द्या आणि या सुंदर कलाकृतींना जरूर दाद द्या.